पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 40 वर्षीय विवाहित प्रियसी वेळ देत नसल्याचा राग मनात धरून 40 वर्षीय प्रियकर हा तिच्या घरात गेला। त्याने महिलेवर पिस्तूल रोखत गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली। या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे जळगावच्या चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली। ही घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या गावात घडली आहे। घटना घडली तेव्हा महिलेचा पती जगदीश पाटील हे घरी नव्हते, ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। अकुलखेडा येथे जगदीश काशीनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर वय वर्ष 40 हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले। जगदीश पाटील यांची मुलगी शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30च्या सुमारास घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले 2 मृतदेह पाहून हंबरडा फोडला। तिने तातडीने घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली। जगदीश काशीनाथ पाटील यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती। या इंस्टाग्रामवरील ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर पुढे प्रेमात झालं होतं। काही दिवसापासून प्रियसी अनिता ही देवा धनगर याला वेळ देत नसल्याच्या कारणाने तो रागवला होता आणि या रागातूनच देवा धनगर रागाच्या भरात अनिता पाटील हिच्या अकुलखेडा येथील राहत्या घरी आला। तिने त्याने वेळ का देत नाही म्हणून जाब विचारला। यातून दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे। याच वाद देवा धनगराने गावठी पिस्तूलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली। यानंतर देवा धनगरने स्वतःवरही गोळी झाडून स्वतःला संपवले अशी देखील माहिती समोर आली आहे। घटनास्थळी मयत देवा धनगर याची दुचाकी आढळली असून ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले। या प्रकरणी पोलीस तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत। दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।